फ्रेंड्स, कसे तुम्ही सगळेजण? तर चला आता जास्त प्रमाणात गुलाबजाम वगैरे काही कार्यक्रम असेल तर आपण बनवू शकतो. तर ते कसे बनवायचे हे मी सांगणार आहे. इथे बघा, मी एक पसरट भांडे घेतलेले, त्याच्यामध्ये आपण पाक बनवणार आहे. तर इथे मी 80 ते 85 गुलाबजाम होणार आहेत. तर इथे 400 ग्रॅमचं मी प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी इथे साधारण कप, म्हणजे जसे काही मीडियम साईजचे कप तुम्ही 8 ग्लास इथे पाणी घेऊ शकता. नाहीतर त्या पॅकेटवर जेवढं प्रीमिक्सच्या पॅकेटवर दिलेलं असेल तेवढं तुम्ही पाणी टाका, म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण समजेल. आता इथे मी साधारण याचे 8 ग्लास घेतलेले, कारण पाणी पण जास्त झालं तर आटवायला लागतं, दुसरं काही नाही. इथे मी ते 8 घेत आहे आणि 1200 ग्रॅम म्हणजे 1 किलो, आणि परत वरती 200 ग्रॅम अशी साखर याच्यामध्ये टाकलेली आहे. इथं मी जे 400 ग्रॅम जे पाऊच घेतलं होतं त्याच्यावर जेवढं प्रीमिक्स आहे त्याच्यामध्ये जेवढे गुलाबजाम तेवढे पाक करण्यासाठी जेवढी हे सांगितले तेवढी सांगितली. त्याच्यामध्ये मी असं परफेक्ट प्रमाणात घेतलं तर तुमचं तेवढंच प्रमाणात मस्तपैकी गुलाबजाम तयार होतात आणि आपले बाहेरसारखे रेडी होतात. तर त्याच्यासाठी जेवढं आता तुम्ही 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम किती जेवढे बनवायचे त्याच्यावर बनवू शकतात. आपण मी जास्त बनवणार आहे. इथे 80 ते 90 मध्ये गुलाबजाम रेडी होणार आहेत. 80 तर नक्कीच होतात आपले 400 ग्रॅममधून. मग तुम्ही याच्यासाठी हे जर तुम्ही छोटे बनवले तर 90 पण होते, पण मी ते 80 बनवणार आहे. तर ते बघा, त्यासाठी आता मी 1200 ग्रॅम साखर याच्यामध्ये टाकून आपण साखर विरघळून घेणार आहे. असं जास्त प्रमाणात बनवताना कधी कधी आपल्याकडून चूक वगैरे होऊ शकते, म्हणून याच्यासाठी ज्या प्रीमिक्सवर आपली जेवढी साखरचा पाक देण्यासाठी जेवढं हे केलेलं आहे तेवढं तुम्ही द्या, म्हणजे तुम्हाला चांगलं परिणाम भेटेल आणि चांगला आपला पदार्थ पसंत होईल. इथे बघा साखर विरघळली आहे, त्यात आपण पाक उकळू देऊया. तर इथे मी फास्ट गॅसवरच पाक उकळणार आहे. उकळेपर्यंत उकळी येईपर्यंत आपण याच्यामध्ये पीठ मळून घे. बघा, मी 400 ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे चितळेचं, मोठ्या भांड्यात घेतलेलं आहे आणि तेवढं पॅकेटमध्ये आपण 80 गुलाबजाम बनवू शकतो. मीडियम पण मीडियम साईजचेच बनवू शकतो. तर इथे मी दुधामध्ये गुलाबजामचं पीठ मळणार आहे. हे बघा, इथे दुधामध्ये पीठ मळल्यामुळे चांगलं पीठ दूध दुधात टाकल्यामुळे आपलं गुलाबजाम एकदम सॉफ्ट पण होतात आणि टेस्टी पण लागतात, फुलतात पण. त्याच्यासाठी पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल. इथं मी दूध जे आपण रेडी दररोज आणतो ते गरम करून थंड केलेलं दूध इथे वापरलेलं आहे. हे बघा, आणि थोडं जरी दूध तुम्हाला असं वाटलं जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. याचं पीठ नेहमी सॉफ्ट बनवा, जास्त कडक वगैरे बनवू नका. गुलाबजामचं पीठ बनवताना सॉफ्ट बनवा. सॉफ्ट बनवल्यामुळे ते गुलाबजाम पण तेवढे सॉफ्ट होतील, रेडी करायला पण आपल्याला चांगले जातील आणि तळल्यावर ते जास्त कडक पण होणार नाही आणि मस्तपैकी गुलाबजाम आतमध्ये पाक जाण्यासाठी पण चांगला होईल. हे बघा, इथे मी मस्तपैकी हळूहळू थोडं थोडं दूध टाकून मी मस्तपैकी सॉफ्ट डो रेडी केलेला आहे. बघा, एकदम मस्त गोळा रेडी झालेला आहे आपला. जास्त घट्ट पण नाही आणि एकदम सॉफ्ट नाही, पण एकदम मस्तपैकी असा गोळा रेडी झाला आहे, जो पटकन आपण तुम्ही बघा थोडंसं जरी पीठ घेतलं आणि जरी तुम्ही गुलाबजाम बनवला तरी मस्तपैकी रेडी होतो. बघा, पुढे सडा वगैरे गेलेला नाही, म्हणून थोडं सॉफ्टच पीठ मला, म्हणजे आपले गुलाबजाम बरोबर रेडी व्हायला पण चांगले लागतील, कडक पण होणार नाही आणि एकदम टेस्टी पण होतील. इथे तुम्ही थोडंसं पीठ जर तुमच्या हाताला वगैरे लागत असेल तर थोडंसं तूप घ्या आणि तुपाने परत थोडंसं मी इथे मळून घेतलेलं आहे. कारण कधी कधी हाताला चिकट आपल्याला थोडं पातळ पीठ असेल तर, म्हणून तुपाचा थोडा हात फिरून आपण थोडंसं पीठ मळून घेणार आहोत आणि परत हाताला थोडंसं तूप लावून याचे मस्तपैकी आपण गुलाबजाम बनवून घेणार आहोत. असे या पद्धतीने गुलाबजाम नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडते. तर बघा, इथे मी हाताला तूप लावलेलं आहे आणि आता गुलाबजाम बनवणार आहे. असे मस्तपैकी आपले 2 मिनिटात आपले गुलाबजाम पटापटा आपले गुलाबजाम असे सॉफ्ट पीठ असलं तर रेडी होतात. जर तुम्हाला घट्ट पीठ झालं तर परत तुम्ही थोडंसं दूध टाकून त्यांना सॉफ्ट करून नंतर गुलाबजाम बनवू शकता. जास्त प्रमाणात बनवायचे असेल तेव्हा कधी कधी जास्त लोक असेल तर आपल्याला पटापटा एक जण गुलाबजाम बनवते, दुसरा जण फ्राय करते, तर चालू शकते. किंवा एकटेच असाल तर मग पहिले सगळे बनवून घेऊन नंतर आपले
तुम्ही तळू शकता. त्याच्यासाठी म्हणून थोडं पातळच बनवा आणि पीठ असं मुरण्यासाठी वगैरे ठेवण्याची गरज नाही. लगेच तुम्ही याचे गुलाबजाम बनवू शकता. म्हणजे कसे गुलाबजाम बनवून रेडी झाले की नंतर तुम्ही ते थोडे जरा ड्राय वाटले तरी ते नंतर मस्तपैकी होऊन जातात. हे बघा मस्तपैकी आहे गुलाबजाम रेडी झालेले. अशा पद्धतीने मी तर एकटीच करत होती, त्याच्यामुळे मी पहिले सगळे बनवून घेतले आणि नंतर मी याच्यामध्ये फ्राय करायला घेतले. फ्राय करणार आहे. बघा किती मस्तपैकी आपले एकसारखे गुलाबजाम रेडी झाले. इथे बघा आता पाक आपला उकळायला सुरुवात झालेली आहे. तो मी मोठा गॅसवरच उकळत ठेवलेला होता. इथे बघा पाक मस्तपैकी आपला उकळायला तयार झालेला. त्याच्यामध्ये आपण जर कचरा वगैरे असेल तर थोडंसं दूध टाकणं किंवा तुम्ही लिंबाचा रस पण टाकून साखरेमध्ये जर कचरा वगैरे काय असेल तो निघून जाईल. ते निघण्यासाठी बघा असं थोडं साईडला तो कचरा निघेल आणि मग तो तुम्ही चमच्यानी किंवा एखाद्या गाळणीने वगैरे असा तो तुम्ही काढू शकता. त्याच्यामुळे पटकन आपला पाक चांगला मस्तपैकी सफेद पण होईल आणि एकदम टेस्टी पण होईल. बघा अशा पद्धतीने मी चाळणीवर टाकून सगळा काढून टाकलेला आहे पाक. मस्त आहे की पाक उकळला आपला. याच्यामधून आपण हा चाळणीवरून असा जर कचरा असेल तर निघून जाईल. तर ते 2-3 चमचे दूध टाका किंवा एकाच चमचा तुम्ही लिंबूचा रस टाकला तरी होऊ शकतो. जर कचरा असेल तर आपला निघून जाईल. त्यासाठी मी अजून याला परत उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण केसर टाकणार आहोत. तुमच्याकडे केसर नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून केसर टाकलेलं. इथे बघा केसर टाकल्यामुळे त्याचा कलर पण मस्तपैकी येईल आणि मस्तपैकी आपल्या पाकाला असं येल्लोश कलर येईल म्हणून मी केसर टाकलेलं आहे आणि परत हा 5 मिनिटं पाक उकळून दिलेला आहे. बघा 5-10 मिनिटं होललेत आपले याच्यामध्ये परत वेलची पूड पण टाकलेली. म्हणजे 5 ते 6 मिनिटं असं चिपचिपी पाक होण्यासाठी आम्ही दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवलेलं आहे. आणि आता आपण इथले आपले गुलाबजाम फ्राय करणार आहोत. तर इथं मी एक कढई घेतलेली मीडियम साईजची आणि त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. गुलाबजाम तुपात केले तर अजून चांगले होतात. जर तुम्हाला तेलात तळायचे असेल तर तुम्ही तेलात पण मी इथे साजूक तुपात तळणार आहे. तुपात तळल्यामुळे ते अजून टेस्टी आणि आपले बाहेरसारखे होतात. म्हणून इथे मी आता 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि ते वितळून घेतलेलं आहे. मस्त आहे की आपण हे गरम करून घेऊया. त्यात मी लोखंडी कढई वापरली म्हणजे ते लवकर कढई गरम होईल आणि मस्त आहे की आपले गुलाबजाम पटापटा फ्राय होऊन जातील. तर बघा आता आपलं तूप तापलेलं आहे आणि इथे मी गुलाबजाम कमी गॅस करून हे गुलाबजाम टाकून घेतलेले आहेत बघा. त्यात मी 10-15 गुलाबजाम टाकलेले. ते गुलाबजाम तसेच ठेवू नका. हे मस्तपैकी हलवत त्यांना सगळीकडून फ्राय करून घ्या. तसेच राहिले तर एका साईडचेच लाल होतील आणि दुसऱ्या साईडचे तसेच होऊन जातील. म्हणजे मीडियम गॅसवर मस्तपैकी सगळ्या साईडने हलवत केले तर तडा पण जात नाही आणि कुठून मस्तपैकी सगळ्या साईडने मस्तपैकी आपले गुलाबजाम मस्तपैकी शिजतात पण. बघा या पद्धतीने तुम्ही मस्तपैकी आता रेड झालेले आहेत. बघा किती मस्त वाटतायत आपले. 2-3 मिनिटात मस्तपैकी आपले गुलाबजाम चांगले झालेले आहेत. बघा किती मस्तपैकी रेड झालेले आहेत. जर तुम्हाला असेच रेडवाले पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता किंवा थोडेसे अजून त्याचा कलर चेंज करून काला जामुन बनवू शकता. तर मी थोडा अजून त्याचा कलर चेंज करून घेणार आहे. त्याच्यासाठी अजून थोडे त्यांना फ्राय करणार आहे. बघा 2-3 मिनिटात आपले मस्तपैकी असे फ्राय होऊन जातात आणि आता कुठेच तडा वगैरे गेले नाही. किती मस्तपैकी आपले गुलाबजाम रेडी होत आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा मस्तपैकी आपले काला जामुन रेडी होत आहेत. किती मस्त झालेत बघा. एकदम मस्तपैकी त्यांना कलर आलेला आहे. बघा किती मस्तपैकी बाहेर सारखे एकदम वाटतायत की नाही. तर हे आपण आता एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया मस्तपैकी. बघा आता एका टिश्यू पेपरवर मी हे सगळे काढून घेतलेले थंड करून घेणार आहे मस्तपैकी. बघा किती मस्तपैकी आपले कोण बोलणार पण नाही बाहेरून नाही आणलेत म्हणून. आता बघा इथे पाक पण मस्तपैकी रेडी झालेला. कलर बघा किती सुंदर आलेला आहे त्याला केसर टाकल्यामुळे.
याच्यामध्ये कलर वगैरे काहीच टाकलं नाही, फक्त केसरच टाकलं. आणि आपल्याला पाक तसं चिपचिपा पाक बनवायचा, म्हणजे तो पाक आतमध्ये पण जाईल. जास्त जास्त पण एकतारी वगैरे पाक बनवू नका. इथे आपला पाक रेडी झालाय, तर मी गॅस बंद करून घेणार आहे. तर बघा आता इथे माझे सगळे गुलाबजाम तळून रेडी झालेले आहेत. बघा किती मस्तपैकी झालेले आहेत. तर इथे मी थोडा कोमट पाक झाल्यानंतर याच्या पाकामध्ये हे सगळे गुलाबजाम टाकून घेते. तर टाकताना माझा व्हिडिओ मी केला नाही, कारण मी एकटीच करत होते म्हणून. तर बघा असं थोडा कोमट झाल्यानंतरच टाका, म्हणजे ते कसे जास्त गरम असेल तर एकदाच परत आतमध्ये पाक जाईल आणि गुलाबजाम फुटतील म्हणून. आणि असेच हे 2-3 तास तसेच ठेवून द्या. तर तुम्ही गरम पाकात टाकले तर 1 तासानंतर 1 ते 1.5 तासानंतर त्यांना फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यावर जरा अजून त्यांना टेस्ट येईल. तर बघा आपले मस्तपैकी गुलाबजाम रेडी झालेले बघा. तुम्ही इथले 80 गुलाबजाम रेडी झालेले. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू.